वैशाख महिन्याचं ऊन बाहेर जाळून टाकणारा तीव्रदाह ओकत होतं. तरीही अक्षय तृतीयेला मायमाहेरी आलेल्या सासूरवाशीण लेकी आंबा चिंचेच्या झाडांना बांधलेल्या झोक्यावर हसत खेळत माझ्या माहेराचं बाई किती गाऊ गुणगाणं, लेक सासरी नांदते मनी जपते माहेराचं ध्यान, अशी एकापेक्षा एक सुंदर गीते गात अक्षय तृतीयेच्या सणात मांगल्याचे मधुर क्षण पेरीत होत्या. त्या लेकीबाळींचे सुमधुर स्वर ऐकून भागीरथी आईचे हृदय खूप गलबलले. तिच्या तिन्ही मुली सुगंधा, इंदू अन प्रमिलाच्या आठवणींनी तिची नयनसरिता वाहू लागली. प्रपंच अन वाढत्या लेकरांच्या व्यापामुळे या वर्षाच्या अक्षय तृतीयेला त्या येऊ शकल्या नव्हत्या. भागाईच्या घरात 18 दारिद्र्य नांदत होतं. उसाच्या पाचटाने साकारलेल्या साध्या चंद्रमोळी झोपडीत ती दृष्टीने काहीसा अधू असलेला नवरा दौलताप्पा आणि शेवटचं शेंडेफळ तिचा लहानगा मुलगा देवाला मायेच्या उबदार पंखाखाली वाढवून गरिबीचे दगडधोंडे भरलेल्या संसाराचे गाडे ओढत होती. माळमाथ्याच्या 28 गुंठे शेतात दुष्काळ कोसळल्यामुळे यंदा जेमतेम 3च पोते गहू पिकलेले होते. 1 पोते घरासाठी ठेवले आणि 2 पोते गहू विकून मजुरांच्या मजुरीचे पैसे, किराणा दुकानदाराची उधारी, काही हात उसने घेतलेले पैसे व्याजासहित ज्याच्या त्याच्या हाती सोपून या वर्षासाठी तरी किमान ती कर्जमुक्त झाली होती. अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी अंगण ओटा झाडून भागीरथी आईने स्वयंपाकाची तयारी केली. तोपर्यंत दौलताप्पाने नथू कुंभाराकडून विकत आणलेल्या मातीच्या घागरीवर आंबा, टरबूज व आंब्याची हिरवी पाने मांडून पूजेची तयारी करून ठेवली होती. भागीरथी आईने मग दाराच्या उंबऱ्याला पाण्यानं धुवून व चंदन लावून थोडासा कुंकू व हळद लाकडाच्या पंचपाडातून घेऊन द्वार पुजले अन ओट्यावरूनच तिने देवाला जोरदार आरोळी दिली. देवा, ए देवा, कुठे तळफडला रे तू? चंदू, संजू आणि चगूच्या संगतीत देवा गोट्या खेळत होता. आईचा ग्रामपंचायतीच्या भोंग्यापेक्षाही मोठा आवाज येताच देवा हातातल्या गोट्या तिथेच टाकून वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावत घरी आला. आईच्या पदराला घामेजलेले तोंड पुसता पुसता त्याने विचारलं, काय गाई, कशाला बोलविलं ग मला? तानाजी नाव्याने कटिंगच्या मशिनीने खरडून दिलेल्या देवाच्या माळरानासारख्या खुरट्या दिसणाऱ्या केसांच्या डोक्यावर हात फिरवून भागाई त्याला म्हटली, जा माझ्या दादा, एवढं नैवेद्य, राम मंदिर, मारुतीचं देऊळ अन अधिकाडच्या वीरदेवांना अन माऊल्यांना थोडं थोडं चढवून ये. दौलाप्पाच्या जुन्या धोत्राच्या पानातून फाडलेल्या फडक्यात बांधलेले एक ताट हातात धरून आणि दुसऱ्या हातात तांब्याच्या धातूचा पाणी भरलेला तांब्या घेऊन देवा अनवाणी पायांनी भरभर रस्त्यावर चालत होता. पायाला चटके तर खूपच बसत होते, पण गरिबीचे चटके सहन करण्याची सवय पडलेल्या देवाला हे रस्त्याचे चटके तर क्षुल्लकच वाटत होते. रस्त्यावर भुकेमुळे त्याचं पोट रिकामं झालेलं होतं. त्यामुळे त्याने ताट तांब्या खाली ठेवून कमरेची ढिली झालेली खाकी चड्डी वर ओढून घेतली. तिच्यावर कमरेचा काळा करदोळा चढवून त्याने जवळच पडलेल्या काडीने चड्डी व्यवस्थित फिट करून घेतली व तो पुन्हा रस्त्याला लागला. नदीजवळच्या देवळाजवळ देवा आला तर तिथे भली मोठी आगगाडीच्या डब्यांसारखी लोकांची रांग लागलेली त्याला दिसली. जो तो नैवेद्य चढवून नारळ फोडून ओळखीच्या लोकांना प्रसाद वाटून घरी परतत होता. रांगेत उभ्या असलेल्या देवाचं अचानक पिंपळाजवळ बसलेल्या व देहानं कृश दिसणाऱ्या भिकाऱ्याकडे लक्ष गेलं. तो भुकेने कासवीत झालेला जीव विनवण्या करून लोकांकडे खायला अन्न मागत होता, पण कुणीही त्या पामराला ढुंकूनही पाहत नव्हतं. देवाने क्षणभर विचार केला. देवळातल्या देवापुढे खाण्याचा ढीक लागलेला होता, पण तो काहीही खात नव्हता. मीही त्याच्यापुढे खायला ठेवलं तरी तो काहीच खाणार नाही. जेमतेम 12 वर्ष वयाचा देवा. त्याने सरळ रांग सोडून दिली व तो पिंपळाजवळ बसलेल्या त्या उपाशी म्हाताऱ्या भिकाऱ्यासमोर बसला. नैवेद्याचं ताट तिथेच त्याने मोकळं केलं व त्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात पुरणपोळी दिली व वाटेत भरलेल्या आंब्याच्या रसाबरोबर खाण्याचा त्याने त्याला आग्रह केला. ओशाडलेल्या नजरेने तो म्हातारा इकडे तिकडे पाहत होता. त्याला भय वाटत होतं की कुणी बोलणार तर नाही ना, किंवा मारणार तर नाही ना. रांगेत उभे असलेले लोक सर्व पाहत होते. कुणी हसत होतं तर कुणी नाक मुरडत होतं. रांगेतलाच एक माणूस देवाकडे तुच्छतेने अंगुली निर्देश करून बोलला, कुणाचं आहे रे हे वेळपट कार्ट? दुसरा लगेच बोलला, घोड्यामाळच्या वस्तीमधलं वाटतं मला. तिसरा लगेच देवाच्या मनाला जिवारी लागेल असे कटू बोलला. नालायकाला रांगेत उभे राहण्याचा कंटाळा येत असेल म्हणून त्या भुकाटलेल्या म्हातारड्याला खाऊ घालून हा मोकळा होत आहे. एक बाई तर काट्यासारखं टोचून बोलली, या आजकालच्या बावळटांना देवाधर्माच्या रीतीभाती कळत नाही ग बाई. सगळे जहाल विषासारखे शब्द देवा निगरगट्ट बनून ऐकत होता. म्हाताऱ्या बाबाला पोटभर जेव घालून जेव्हा देवाने तांब्यातलं पाणी त्याला प्यायला दिले तेव्हा त्या उपाशी म्हाताऱ्या बाबांच्या डोळ्यात कृतज्ञतेने झऱ्यासारखी आसवे दाटून आली.
रिकामा ताट देव फडक्यात बांधून घरी परत जात नाही तोपर्यंत वादळ वाऱ्यासारखी ही बातमी भागाईच्या कानापर्यंत आदळली होती. भागाई, तुझ्या वेड्या देवाने देवळात नैवेद्य न दाखवता रस्त्यातच कुणाला तरी खाऊ घातलं. शेजारची अहिल्या काकू भागाईला बोलली. बाई, तुझ्या पोराच्या डोक्यात फरक पडलेला आहे. एकतर त्याला चांगल्या डॉक्टरकडे दाखव, नाहीतर जिप्रू भक्ताकडे जाऊन देवीला त्याचा सुधारण्याचा कौल तरी माग. शेजारपाजारच्या बायांचे सारे पोथी पुराण भागाईने शांतपणे ऐकून घेतले. तिचे अंतर्मन ज्वालामुखीसारखे खतखतत होते. तेवढ्यात देवा समोरून आला. कोपऱ्यातच पडलेल्या ओल्या उसाची टिपरे तिने हातात घेतले. दारात पाय टाकताच देवाला तिने रागाने खेचकून विचारले, काय रे, तुला मरी आई खाऊन जाऊ बावडटा. मी तुला सांगितलं होतं काय, अन तू मूर्खचाळे करून आला काय रे बैला. देवा काय सांगेल त्या अगोदरच भागाईने त्याला उसाच्या टिपऱ्याने निळा पिवळा होईपर्यंत बकलून काढलं. देवा काकुडतीला येऊन गयावया करीत सांगत होता, आई नको ग मारू मला, माझं जरा ऐक तर खरं. पण भागाई काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि देवाला बदलून रागाच्या भरा शेवटी कोपऱ्यात ते उसाचं टिपरं तिने फेकून दिलं. तेवढ्यात दौला आप्पा गुराढोरांना खळवाडीत चारा टाकून घरात आला. रडून रडून थकलेला देवा फुसफुसतच हुंकीत होता. दौला आप्पा काय समजायचं ते समजला आणि देवाला म्हटला, कशाला सणासुदीला बिनकामाचे उद्योग करीत बसतो रे वेड्या. चल तोंड धू आणि 2 घास खाऊन घे. पण रागानं फुगलेला देवा पाय आपटतच देवघराच्या खोलीतच गोदडी टाकून आडवा झाला. तिथूनच त्याने आईचे बोल ऐकले. भागाई दौला आप्पाला सांगत होती, नका विनवण्या करू त्या टोनग्याच्या, तुम्हीच मातून ठेवलं त्याला लाड करू करून. बघते ना मीही किती उपाशी राहत होतो ते. दौला आप्पा घास टाकून जेवण आटोपताच खळ्यात निघून गेला. भागाई ताट वाढून जेवायला तर बसली, पण घास काय तिच्या नरड्यात टाकायची तिला इच्छा होईना. भरलेला ताट तिने तसा झाकून दिला अन स्वतःच्या मनाला कोसत तशीच आतल्या आत धुमसत बसली. पाहता पाहता दुपारचा 3रा प्रहर होत आला. सकाळपासून मार खाऊन पडलेल्या उपाशी लेकराचा विचार करताच त्या मायमाऊलीचं हृदय गलबलून आलं. देवघराच्या खोलीत रडून रडून देवा झोपी गेला होता. टपटप गाळलेल्या आसवांचे ओघळ त्याच्या गालावर सुकलेल्या पापुद्र्यासारखे स्पष्ट दिसत होते. त्याच्या पायाच्या पोटऱ्यांवर पडलेले काळे कुट्ट दिसणारे वळ तिच्या हृदयाला पीड पाडत होते. भागाईच्या डोळ्यात ममतेचं वादळ दाटून आले. ती गपकन तिथेच खाली बसली. देवाच्या गालावर तर कधी पोटऱ्यावरती माहेने हात फिरवत होती. अर्धा जागा होऊन देवाने जेव्हा रागाने तिचा हात झटकून दिला तेव्हा भागाईच्या डोळ्यात घळाघळा अश्रू तरडून हुंके दाटून आले होते. तिच्या धारोष्ण आसवांचे थेंब देवाच्या गालावर पडताच तो ताडकन उठला. आईचे भरलेले डोळे अन रडवलेली मुद्रा बघून तो कावराबावरा झाला. आई रडता रडता सांगत होती, माझ्या सोन्या, माझ्याशी बोलणारे बाळा, नको राग धरू रे. मी तुला खूप मारलं ना, म्हणून देव मला रडवत आहे. आईचे काळजाला भिडणारे शब्द ऐकून देवा ताडकन तिच्या गळ्यात बिलगला अन बोलला, आई नको ना ग रडू, मला कसंच वाटतं. मी तुझी शपथ घेऊन सांगतो आई, मी रस्त्यावर कुणालाच खाऊ नाही घातलं. देवळाजवळ तो उपाशी म्हातारा बाबा दिसला. तो भुकेने कळवळत होता. मी त्यालाच खाऊ घातलं. लोकांजवळ तो खायला मागत होता, पण लोक त्या देवळातल्या न खाणाऱ्या दगडाच्या देवापुढे अन्न वाढत होते. बाहेर कुत्र्यांनाही खाऊ घालत होते, पण त्याला बिचाराला कुणी काहीच देत नव्हते. म्हणून मी त्याला जीव घातले. तुला माहीत आहे का ग आई, तो मला जेवणानंतर काय म्हटला? तो बोलला, देव तुला आणि तुझ्या अन्नपूर्ण आईला सुखाचं आणि समृद्धीचं आयुष्य देव. देवाचे हे कौतुकाचे बोल ऐकून भागाईच्या डोक्यावरचा दुःखाचा भार क्षणात हलका झाला. मायेने तिने त्याला कवेत उचलले. त्याला स्नानगृहात बसवलं. त्याचे हातपाय तोंड धुवून लुगड्याच्या पदराने त्याला पुसले. मांडीवर बसवून वात्सल्याने त्याचे पटापटा मुके घेतले. जेवणाचे ताट वाढले. ताटात आंबारस, पुरणपोळी, भजे, कुरडया, रस्सा भात वाढून स्वतःच्या हाताने घास भरवले. देवानेही जेव्हा रस पुरणपोळीचा घास आपल्या चिमुकल्या हातात घेऊन भागाईच्या तोंडात भरविला तेव्हा तिचा ऊर भरून आला व तिचे डोळेही पाणावले. कावरा बावरा झालेल्या देवाने जेव्हा तिला विचारलं, आई का ग रडतेस, मी चुकलो का? गहीवरून भागाई बोलली, नाही रे माझ्या राजा, चुकली तर मीच. आतापर्यंत जग मला सांगत होतं, भागाई तुझा हा देवा वेडा आहे. पण आज मला कळलं, खरं तर माझा देवा शहाणा आहे आणि हे जगच वेडा आहे. या भगीरथीच्या नशिबी आलेला तू साधा मुलगा नाही रे. तू तर माझ्या पोटी आलेला साक्षात देवच आहे. माझ्या सोन्या, खरं नैवेद्य कुणाला अर्पण करावं हे जगाला शिकवणारा आणि स्वतः कृती करून दाखवणारा, माणसाच्या रूपात आलेला खरा बाळमुंजा देव. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.